कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तनया, आधी रडणं बंद कर आधी। आणि मला एक सांग, तू आधीच खिचडीची ऑर्डर का नाही दिलीस? अगं तूच म्हणाली होतीस ना तुझ्या सासूबाईंना इम्प्रेस कर म्हणून मी गेले किचन मध्ये। अगं हो, पण म्हणून काय डायरेक्ट खिचडी करायची? नशीब तुझी खिचडी त्या जयश्रीनी खाल्ली नाही म्हणून, नाहीतर ती इम्प्रेस नाही डिप्रेस झाली असती। मम्मा काय मम्मा? हे बघ तन्या, खोटं बोलणं चुकीचं नाहीये, खोटं बोलणं पकडलं जाणं हे चुकीचं आहे। आणि दर वेळेला जरा खुट्ट झालं की मम्माला फोन करतेस। कधीतरी स्वतःचं डोकं वापरायला शिक। आता फोन ठेव आणि आधी जाऊन जयश्रीची माफी माग। काय परत लोटांगण? तनया, जे सांगितलंय ना ते कर। ओके फाईन, बाय बाय। झालं आईशी बोलून? चांगलंय, अशा वेळेला साथ आईच देऊ शकते। पण आता मी जे सांगते तेही लक्षात ठेव, नेक्स्ट टाइम जर कोणी मदत ऑफर केली तर ती घ्यायची, नाहीतर हे असं होतं। प्रामाणिकपणे वागणं तुला जमत नाही आणि नियती खोटारड्या माणसांची कधी साथ करत नाही। तू काय माझ्या जखमेवर मीठ चोळायला आलीयस? नाही ग, मीठ नाही, तुझ्यासाठी रताळ्याचा गोडगोड किस करून आणलाय। घे खा। अगं घे ग तनया, खा, एन्जॉय। आलात तुम्ही? पाणी देते। हे घ्या, चहा करू? नाही नको। काय झालं? टेन्शन मध्ये दिसताय। नाही बरं, सब टेन्शन नाही आहे, जाऊ दे, एवढं काही नाही। ऑफिस मध्ये काय झालंय का? सांगा ना, टपू नका माझ्यापासून। नाही, होण्यासारखं काही नाही। मला फक्त अखिलची थोडी काळजी वाटते। अखिलची का? कारण तो खूप काम करतोय, म्हणजे ही जी अचानक एवढी सगळी रिस्पॉन्सिबिलिटी त्याच्या अंगावर आली आहे ना, त्याचा खूप स्ट्रेस घेतलाय त्याने। तू लहान आहे, शिकतोय, अजून करतोय का, पण ही जी फेज असते ना, ही खूप डिफिकल्ट असते, खूप कठीण असते। मी सुद्धा असं 24 तास झपटल्यासारखं काम करत असायचो, सतत तेच विचार डोक्यात, आणि ह्या सगळ्यामुळे ना तब्येत सुद्धा बिघडते। आणि हे आपलं शेंडेफळ कधीच जरा नाजूक आहे। किती विचार करताय तुम्ही? आहात ना त्याच्या बरोबर? हो, पण त्याला स्वतःला प्रूव्ह करायचंय। मी सारखं मी मदत करतो असं म्हणणे बरोबर नाही ना। पण काळजी नका करू, प्रत्येकाच्या आयुष्यात असे चॅलेंजेस गरजेचे असतात, त्यामुळेच तर माणसाची ग्रोथ होते की नाही? बरोबर आहे तुमचं, पण तुम बिचारा टेन्शन मध्ये, अस्वस्थ आहे, आणि मी असं निवांत झालोय, हे पण आवडत नाहीये मला। म्हणजे कंपनीची काळजी आता कमी झाली आहे आणि अखिल बद्दलची वाढली, असं झालं ना तुमचं? पण यासाठी तुम्ही काही नाही करू शकत, हे कळतंय ना तुम्हाला? कळतंय मला, म्हणूनच अजून वाईट वाटतंय। पण माझ्याकडे एक उपाय आहे, रामबाण उपाय। काय? चिनू मनू बनी। यू आर राईट, सगळ्यावरचं औषध आहे। तुम्हाला बरोबर माझ्या सगळ्या दुखण्यांवरची औषधं माहिती आहे का?
सोडणार नाहीये मी तुला. दम करते ना तू. तनू उठ. कुठे आहे ती? कुठे? कोण? ती वसुंधरा. ती तिच्या रूम मध्ये असणार ना. ओके? नो आय एम नॉट ओके. वसुंधरा ना स्वप्नात पण मला माझ्या थोबाडीत मारताना दिसतीये. यार तू अजून किती दिवस याचा विचार करणार आहेस? जाऊ दे ना, आता संपलाय तो विषय. अखिल, हा विषय तुझ्यासाठी संपला असेल पण माझ्यासाठी कधीच संपणार नाहीये. आणि तुला लाज वाटत नाही असं म्हणायला की सोडून दे? काहीतरी कर ना. मी काय करणार आहे तनू? आता हे बघ, हे जे काही आहे ना हे तुमच्यात आहे. त्या दिवशी तू नशेत वाटेल तसं बडबड करत होती तिला, म्हणून तिने मारलं तुला. अखिल, तू अशक्य आहेस. तुला माझी पर्वा कुठे आहे? काय फरक पडतो ना तुला? कम ऑन यार, आर यू बीइंग सिरियस राइट नाउ? डू यू हॅव एनी आयडिया माझ्या डोक्यावर आता किती प्रेशर आहे, किती टेन्शन मध्ये मी? एक कंपनी चालवतोय मी, सतत काम करतोय यार, रोज मीटिंग सोडतोय. आता उद्या पण मीटिंग्स लाईन अप आहेत. यू नो व्हॉट एव्हर, मला आता पाद नाही घालायचं आहे. आय नीड सम रेस्ट. मी झोपतोय. गुड नाईट. अखिल, गुड नाईट. बोल. मम्मा, डोकं आउट होतंय माझं. त्या वसुंधराने स्वप्नात पण माझ्या कानाखाली मारली. तू नुसती येऊन तिला धमकी देऊन गेलीस. कधी ऍक्शन घेणार आहेस? हे सगळं ना नकोसं झालंय मला. असं वाटतं जावं तिच्याकडे आणि सनसनीत वाजवून द्यावी. तुला काय वाटतं? मला वाटत नाही तिला थोबाडीत माराविषयी. अगं, प्रत्येक वेळेला मारण्यासाठी हातच उचलायला पाहिजे असं नाहीये बाळा. अपमान ना खूप जास्त दुखतो. असं करायचं ना की आयुष्यात कधी उभीच राहिली नाही पाहिजे असं पाडायचं तिला, कळलं? पण त्यासाठी तू पेशन्स ठेवायला पाहिजेस. म्हणजे अजून वाट बघू? हो, नाही तर इम्पेशंटली काहीतरी करायला जाशील आणि स्वतःचाच अपमान करून घेशील. नाही मम्मा, यार मला काहीतरी करायचंय तिला. तनया, तू झोप बरं आता, झोप. आणि मलाही झोपू देत. गुड नाईट. कोणाचा? तनयाचा फोन होता? काय म्हणत होती? टेन्शन मध्ये जरा. आणि तू तुझ्या लाडक्या लेकीला नेहमीप्रमाणे पट्टी पडवली असशीलच ना? तुला काय करायचंय? मी हँडल करतेय ना. ते डोक्यावर जे कर्ज झालंय ना त्याची चिंता करतो. ते कोणामुळे झालं याचाही विचार करा जरा. तुमच्याच कर्माची फळं आहेत ती. म्हणे हँडल करीन. माझ्या नाही, त्या जयश्रीमुळे झालंय सगळं. माझ्या आयुष्याची माती करून स्वतः मात्र श्रीमंतीत लोळतीये. पण नाही जयू, तुझे ना दिवस भरत आलेत. नाही तुला आणि वसुंधराला रस्त्यावरती आणलं ना तर बघच. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.